जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त हजारो केमिस्टनी घेतली शपथ। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात साजरा करण्यात आला। आपल्या भारतीय नागरिकांचं आरोग्य जपणं व त्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करणं व त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे फार्मासिस्ट कर्तव्य समजून हा दिन साजरा करण्यात आला। दारू, सिगारेट, अंमली पदार्थ, ड्रग्स यापासून तरुण मंडळींना नशेपासून परावृत्त करण्याचे व त्या बाबतीत जनजागृती करण्याचा संकल्प घेण्यात आला। काही तरुण मंडळी अंमली पदार्थांच्या नशेच्या आहारी जातात व त्यामुळे त्यांचं शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडत आहे। व्यसन लागून अंमली पदार्थ दीर्घकालीन सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाब, लिव्हरचे आजार, कर्करोग होण्याचा धोका असतो। नशेच्या आहारी जाऊन काही तरुण हिंसक बनून गुन्हेगार बनत आहेत। कोणी अंमली पदार्थ विक्री करत असेल व तसं निदर्शनास आलं तर अशा कृतीपासून परावृत्त करण्यासाठी आम्ही जनजागृती करू। तसेच कोणतीही नशायुक्त औषधं वैद्य डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्री करणार नाही। भारत देश व महाराष्ट्र राज्य नशामुक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू अशी प्रतिज्ञा अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त घेतली। यामध्ये महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे संपर्क प्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष विनायक शेटे, सांगली जिल्हा अध्यक्ष भरत सावंत, सचिव दीपक मगदूम, खजिनदार सचिन सकळे, सर्व कार्यकारिणी व सर्व तालुका अध्यक्ष यांनी आपापल्या विभागात नियोजन केले। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क।